नमस्कार, मी समीरा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मिसळ गप्पांची या कार्यक्रमामध्ये. आज आपण आलेलो आहोत चिजियानो पिझ्झामध्ये. तुम्हाला माहिती आहे हा ब्रँड कुठला आहे? एनी गेसेस? इटालियन, अमेरिकन? नाही, हा ब्रँड आहे पुण्याचा आणि त्याचे ओनर आहेत अस्सल पुणेकर सचिन तिळवे. चला तर मग आपण त्यांना भेटूया. या कार्यक्रमाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत पु ल आणि मंडळी, जिथे पु ल देशपांडे यांचे टॅगलाईन्स असलेले टी शर्ट्स उपलब्ध आहे. प्रेक्षकांसाठी खास 15% डिस्काउंट आहे. त्यासाठी शब्द हा कुपन कोड दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला टाकायचा आहे. या कार्यक्रमाचे सह गिफ्टिंग पार्टनर आहेत ब्राऊनबेरी एंटरप्राइजेस. इको फ्रेंडली ज्यूट पासून बनवलेले पॉकेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स इथे उपलब्ध आहेत. सचिन, तुझं मिसळ गप्पांची या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद समीरा. आता इथे येणाऱ्या गेस्टला आपण पहिल्या सेगमेंटमध्ये टेस्ट द्यायला लावतो. आम्ही आज तुमच्याच आउटलेटमध्ये आलेलो आहोत चिजियानो पिझ्झाच्या. तर हे बघायचं आहे की ॲज अ चिजियानो पिझ्झाचा ओनर त्याला आपल्याच पिझ्झामधले इन्ग्रेडियंट्स किती माहिती आहेत, म्हणून ही एक छोटीशी टेस्ट आहे. सो हे काही सॉसेस आहेत पिझ्झाचे, त्याचं नाव सांगायचं आहे आणि प्रत्येक पिझ्झाच्या या सॉसमध्ये बेसिक इन्ग्रेडियंट्स काय आहेत, एखाद दोन इन्ग्रेडियंट ओळखायचे टेस्ट करून. हा पेरी पेरी सॉस आहे. त्याच्यामध्ये पेरी पेरी पेपर असतात, चिली असते, टोमॅटो प्युरी येते आणि थोडं विनेगर अँड सॉल्ट येते. व्हेरी नाईस. हा मंचुरियन सॉस आहे. त्याच्यामध्ये पण चिली सोया सॉस येतो, बेसिकली चिली गार्लिक सॉस येतो, सॉल्ट येते. आणि तिसरा हा इटालियन पिझ्झा सॉस आहे. हा बेसिक पिझ्झाचा सॉस येतो, टोमॅटो प्युरी बेस्ड, ओरिगॅनो, सॉल्ट, चिली फ्लेक्स. व्हेरी नाईस. हे पहिला राऊंड आपला असा मस्त झालेला आहे की हे तिन्ही आम्ही इन हाऊस बनवतो. ओके, त्यामुळे मी डेव्हलपमेंटचा पार्ट होतोय. म्हणजे तेच होतं की ओनरने नुसतं फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह न राहता कोर इन्ग्रेडियंट्स पण माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला आता पहिल्या राऊंडमधनं प्रूफ आपल्याला मिळालेला आहे. आपला पहिला सेगमेंट तर मस्त झाला. पुढचा सेगमेंट आहे गप्पा टप्पा. तर मला असं विचारायचं आहे की इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे बेसिकली तुमचं, की इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंग करत असताना असं काही होतं का डोक्यात की आपले पिझ्झा आउटलेट्स असतील किंवा काही तत्सम खाण्याच्या इंडस्ट्रीमध्ये आपण काहीतरी करू, कारण इंजिनिअरिंग आणि खाणं हे बेसिकली दोन्ही वेगवेगळं आहे. त्या इंजिनिअरिंग करताना कधी असं विचार केला नव्हता की पिझ्झा सेगमेंटमध्ये आम्ही काही करू, पण फूड बिझनेसमध्ये डेफिनेटली एंटर करायची इच्छा होती.
कुठलं ना कुठलं प्रोडक्ट चूज करायचं होतं जे मार्केटमध्ये ॲज अ स्पेशालिटी प्रोडक्ट ओळखलं जाईल आणि ते पिझ्झामध्ये आम्हाला डेव्हलप झालं. सो पिझ्झा इंडस्ट्रीमध्ये मला तोच प्रश्न पुढचा विचारायचा होता की पिझ्झाच का, कारण की आणि सुरुवात बहुधा पुण्यातूनच झालेली आहे या आउटलेटची. तर पुणेकरांना किंवा महाराष्ट्रीयन लोकांना साधारण मिसळ पाव किंवा वडापाव असे महाराष्ट्रीयन पदार्थ जवळचे वाटतात. तर असं असताना पिझ्झ्याची चटक कशी लोकांना लावली? पिझ्झा जेव्हा आम्ही विचार केला होता की कुठल्या फूड प्रोडक्टमध्ये एंटर करायचं, तर मिसळ वडापाव हे भरपूर जण होते आणि एस्टॅब्लिश लोक होते, पण पिझ्झामध्ये ठराविकच कंपनीज किंवा ब्रँड्स आम्ही मार्केटमध्ये बघत होतो. आणि स्पेसिफिकली जर तुम्ही नोटीस केलं असेल तर पिझ्झाचा जो क्रस्ट असतो, जी आउटर रिंग असते, ती बराच वेळा लोक खात नाहीत. माझ्या घरी पण तेच व्हायचं, माझ्या मुलीला ते खायला व्हायचं नाही, ते खूप कडक असायचं किंवा ते एडिबल एवढं नसायचं. सो मला वाटलं की आपण त्या प्रोडक्टवरती थोडंफार जरा इंजिनिअरिंग केलं किंवा काहीतरी डेव्हलपमेंट केली तर डेफिनेटली आपण करू शकतो. आणि आम्ही मग ते फ्रेश डो च्या कन्सेप्टमध्ये चालू केलं. पण मग बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे काही इंजिनिअरिंगचं टेक्निकल फील्ड होतं, सो मग असं एकदम पिझ्झामध्ये किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये उडी घ्यायचं असं काही घरचं काही बॅकग्राऊंड होतं का? घरचं म्हणजे आईचा आधी फूड प्रोडक्टचा बिझनेस होता, तो आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष आम्ही हँडल केला होता. त्याच्यानंतर आम्ही जॉब्स वगैरे पण केले होते. पण मग एक परत ही इच्छा असते की आपण एखादी गोष्ट चालू केली आणि अर्धवट सोडली तर ती आपण पूर्ण करावी. पण यावेळेस आम्ही पिझ्झा सेगमेंटमध्ये शिकलो आणि केलं. पुणेरी ब्रँड आहे, 100% पुण्यातच बॉर्न अँड डेव्हलप्ड आहे. त्यामुळे आम्ही मग ह्याच्यामध्ये डेव्हलप करून, आणि पुण्यामध्ये जे क्रिटिक्स आहेत, जे फूड रिलेटेड आपल्याला रिव्ह्यूज किंवा जे काही फीडबॅक्स मिळतात, ते अस्सल पुणेरी फीडबॅक आहे, तो भारतात कुठेही मिळत नाही. आणि जो प्रोडक्ट पुण्यात टिकला तो जगात कुठेही टिकू शकतो. ते तर आहेच. चिझियानो हे नाव कसं आलं? म्हणजे कारण की चिझियानो म्हटलं की बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की हे आपल्या इथलं नाहीये, सो त्याच्या मागची काही हिस्ट्री आहे का? नाही, हे खरं आहे की चिझियानो आम्हालाही कुणाला भेटलं तर फार कन्व्हिन्स करावं लागतं पहिले 15 मिनिटं की चिझियानो हा इंडियन आणि पुणेरी स्पेसिफिकली ब्रँड आहे. पण नावामागची हिस्ट्री आम्हाला स्टार्टिंगला जेव्हा प्रोडक्ट्स रेडी होते, लॉन्च सगळं तयार ठरलं होतं, डेट्स आमचे फायनलाइज झाले होते, पण नाव आम्हाला ट्रेडमार्क करता येत नव्हतं. कारण की आयदर डोमेन मिळायचं म्हणजे वेबसाईट मिळायची किंवा ट्रेडमार्क मिळायचं, दोन्ही एकत्र मिळत नव्हतं. आणि जवळजवळ 3000 नावं आम्ही सॉर्टिंग केले होते. पण ते आपण असं रात्री 24 तास डोक्यामध्ये विचार की चीज, इटालियन, पिझ्झा हे करत, आणि मग रॅन्डमली पहाटे 3 वाजता मला चिझियानो नाव डोक्यात आलं. मी इमिजिएटली भावाला फोन केला की ट्रेडमार्क अवेलेबल आहे का बघ, मी डोमेन बघतो, आणि दोन्ही अवेलेबल होते. सेम डे आम्ही ते ट्रेडमार्क करू शकतो. रात्रीतून ते चिझियानोचा साक्षात्कार झाला. 24 तास त्याचा विचार चालू होता डोक्यामध्ये. होतेच म्हणतो ना, कुठलीही गोष्ट घडण्यासाठी त्याच्या मागे सातत्याने आपला विचार चालू असायला पाहिजे, वेळ लागावं लागतं असं म्हणतो. तसंच झालं. आणि आता असं पिझ्झा, ऍक्च्युली आपण म्हटलं की पिझ्झामध्ये आलो, पण पिझ्झामध्ये सो कॉल्ड बरेचसे मोठे ब्रँड्स आहेत. तर मग असं असताना चिझियानोचा पिझ्झा कसा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा? बरेचसे ब्रँड्स हे आता हे मार्केटमध्ये आहे, पण बरेचसे ब्रँड ते फ्रोझन डो वापरतात किंवा फॅक्टरी मेड डो कुठे असेंबल करून मग ते इकडे डिलिव्हरी केली जाते. आम्ही चिझियानोमध्ये डे 1 पासून कन्सेप्ट ठेवली की फ्रेश डो फ्रेश पिझ्झा. एव्हरी डो जो आहे तो त्या आउटलेटला, त्या स्टोअरलाच बनला जाईल. त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आम्ही स्वतः सप्लाय करतो, पण डो तिकडे बनला जातो. सो ॲज गुड ॲज बेकरीमधनं तुम्ही डायरेक्टली गरम ओव्हनमधनं आलेला फ्रेश ब्रेड खाल्ल्याचा एक्सपिरियन्स तो पिझ्झामध्ये तिकडे मिळतो. सो दिस इज अ बिग डिफरन्शिएट. हा एक मोठा डिफरन्शिएटर आहे आम्ही आणि जे पुण्यातले बाकीचे ब्रँड असतात. आणि चिझियानोचं मला वाटतं की महिन्याला मंथली मेन्यू पण काहीतरी चेंज होतो. आम्ही एव्हरी 3 मंथ्स चेंज करतो. जे प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक प्रोडक्टचा सेल रिस्पॉन्स तसा असतो तसं गरजेचं नाही आहे. तर त्याप्रमाणे बॉटम परफॉर्मिंग जे प्रोडक्ट्स असतात ते आम्ही रिव्ह्यू करतो आणि मग त्याच्याप्रमाणे जे काढतो त्याच्या ठिकाणी नवीन 3 ते 4 इंट्रोड्यूस करतो, व्हेज अँड नॉन व्हेज असे. आता मोस्टली स्विगी आहे किंवा झोमॅटो आहे याच्यावरनं जनरली ऑर्डर्स मागवले जातात. ते लोक काही रिव्ह्यू टाकतात त्याच्यावर, किंवा बऱ्याचशा फेसबुक पेजेस आहेत आणि जे सो कॉल्ड स्वतःला फूड ब्लॉगर म्हणवणारे आहेत तर ते रिव्ह्यूज देतात. तर ते ॲज अ ओनर म्हणून किती सिरियसली बघितलं जातं अशा रिव्ह्यूजकडे? आम्ही इच अँड एव्हरी रिव्ह्यू खूप सिरियसली घेतो. प्रत्येक रिव्ह्यूला आम्ही ॲड्रेस करायचा प्रयत्न करतो.
यू कॅनॉट हॅव म्हणजे 100% सॅटिस्फॅक्शन तुम्ही कुठेच मिळवू शकत नाही. जर जेन्युइन ब्लॉगर असेल तर तो प्रोडक्टचे फोटोज बरोबर तो तुम्हाला रिव्ह्यू देताना डिटेल्स सांगतो. रिव्ह्यू इज काइंड ऑफ अ फीडबॅक आणि फीडबॅक ही आमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी टू टेक युअर फीड फॉरवर्ड. सो प्रोडक्ट समजून घेणं किंवा त्याच्यामधले जे फीडबॅक्स आहेत ते अंडरस्टँड करणं हे खूप गरजेचं आहे. राहिला प्रश्न तुमचा ब्लॉगर्सचा, तर 100 पैकी 5 ते 10 ब्लॉगर असतील ते जेन्युइनली ब्लॉगर्स असतात ज्यांना खाण्याची टेस्ट कळते. राहिलेले 90% आहेत हे स्वतःचा पोट कसं भरावं आणि ते स्वस्तात भरावं ह्याचा प्रयत्न करत असतात. आणि आम्ही असे केसेस भरपूर हँडल केलेले आहेत जिकडे ब्लॉगर्स येतात, सांगतात की तुम्ही 75%, 85% डिस्काउंट द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला नेगेटिव्ह रिव्ह्यू देऊ. मला तेच विचारायचं होतं ह्याच्यामध्ये, इंटरप्ट करते मध्येच, की काही वेळा असं होतं की निगेटिव्ह फीडबॅक दिले जातात किंवा काही वेळा कॉम्पिटिटर्स पण द्यायला लावतात. असंही बऱ्याच ठिकाणी असं होतं, म्हणजे नॉट ओनली फूड, बाकीच्याही इंडस्ट्रीजमध्ये असं असतं. तर फेक रिव्ह्यू आहे हे कळतं का, म्हणजे कसं कळतं? तो एक पॅटर्न असतो. प्रत्येक रिव्ह्यू देणारा जो आहे जर तो जेन्युइन असेल तर तो ऑनेस्ट रिव्ह्यू देताना त्या प्रोडक्टची माहिती देतो, त्याच्या मागचे कंडिशन्स सांगतो, ओव्हरऑल एक्सपिरियन्स शेअर करतो. सो ते कस्टमरला कळणं गरजेचं असतं. जे फेक रिव्ह्यूज असतात किंवा एक्झॅजरेटेड रिव्ह्यूज ज्याला म्हणतो ते फक्त आणि फक्त टार्गेट ओरिएंटेड असतात की मला ह्यांना त्रास कसा द्यायचा आहे किंवा मी डिससॅटिस्फाईड आहे हे मला पिन पॉइंट करण्यासाठी मी वाटतील ते हातखंडे करतो, बीट एथिकल और नॉन एथिकल. तर हे असे रिव्ह्यूज आम्हाला लक्षात येतात. आता गेले 5 वर्ष आम्ही रिव्ह्यूज, 4 वर्ष रिव्ह्यूज बघत असतो. सो वी डू अंडरस्टँड की कुठले रिव्ह्यूज जेन्युइन आहेत, कुठले फेक आहेत, कुणाला कनेक्ट करायचंय आणि त्यांची हिस्ट्री, प्रत्येक रिव्ह्यूची जी हिस्ट्री रिव्ह्यू करणारा असतो, ब्लॉगर असतात, त्यांनी स्वतः जनरेट केलेली एक हिस्ट्री असते आणि ते तुम्ही त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती कधीही बघू शकता. सो इट्स व्हेरी इझी टू अनालाइज अ पर्टिक्युलर ब्लॉगर. पण ही सध्या एक जमात तयार झालेली आहे जे रेस्टॉरंट टू रेस्टॉरंट फिरायचा प्रयत्न करतात आणि मॅक्झिमम फायदा घ्यायचा प्रयत्न. एव्हरी सॅटर्डे संडे आलं की आठवड्यातनं 5 दिवस कुठे ना कुठे 10 जेवण तरी फ्री मिळाली पाहिजे या अपेक्षेने जातात. पण नॉट एव्हरीवन. त्याच्यामध्ये पण काही जेन्युइन आहे ज्यांना मी ओळखतो आणि ज्यांना आम्ही कुठलंही नवीन प्रोडक्ट समजा मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर आम्ही ह्या 8 ते 10 जणांना फोन करून आम्ही त्यांना होम डिलिव्हरी किंवा ऑफिस डिलिव्हरी करून ते प्रोडक्टचा जेन्युइन फीडबॅक घेतो, ज्याच्याने आम्हाला डिफरन्स पडतो, प्रोडक्टमध्ये आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप राहतो. पिझ्झा तर आता आहेच, म्हणजे एक ऍज अ प्रॉडक्ट पिझ्झा आहे खाण्यामध्ये. पिझ्झा सोडून अजून काही प्रॉडक्ट्स किंवा पुढे काही करायचा विचार आहे का? चिझियानो जेव्हा मी चालू केला होता तेव्हा ह्याच्यामध्ये मी एकटा नाही तर मी, माझा धाकटा भाऊ प्रसाद, माझी वाईफ आदिती, त्याची वाईफ श्रेया, आमचे दोघांचेही पेरेंट्स, या सगळ्यांनी, आम्हाला तिघांचेही पेरेंट्स, या सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. 4 वर्ष जेव्हा आम्ही पिझ्झा इंडस्ट्रीमध्ये केलं, आम्ही रादर आताही व्यवस्थित चालू आहे. पण आम्हाला एक मार्केट ट्रेंड लक्षात आलं की फक्त पिझ्झा हा सेगमेंट जर तुम्ही डॉमिनेट करत असाल तर भरपूर सेगमेंट्स आहेत जिकडे मोठी व्हॅक्युम आहे, जे मार्केट अवेलेबल आहे पण तुम्ही तिकडे टच बेस करू शकत नाही. सो इन दॅट केस आम्ही मार्केट इव्हॅल्युएट केलं, वेगवेगळे सेगमेंट्स केले. आम्ही लास्ट 2019 मध्ये आम्ही ब्लू बॉक्स बिर्याणी लाईव्ह घेऊन गेलो होतो. देन फेबमध्ये आम्ही खाना रोजाना हे एक मील ब्रँड आहे तर ते आम्ही लाईव्ह घेऊन गेलो. लॉकडाऊन मध्ये एनिवेज ऑफिसेस बंद असल्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ शिल्लक होता. सो आम्ही तो वेळ घरी बसणं किंवा काही टाइमपास करण्यापेक्षा आम्ही तो आमच्या सेंट्रल किचन मध्ये घालवला आणि आम्ही जवळजवळ अजून 5 ब्रँड्स लाईव्ह घेऊन आलो. सो करंटली ऍज ऑफ नाव आम्ही टोटल 8 ब्रँड्स आहोत. चिझियानो, ब्लू बॉक्स, ओमो एन को, खाना रोजाना, रॅप अँड रोल, मील इन बॉक्स, हे सगळे ब्रँड्स आहेत. आणि प्लस आम्ही अजून 3 ब्रँड्स क्युरेट करून ठेवलेत, बट स्टेज वाईज आम्ही ते लाईव्ह घेतो. हे सगळे एकाच आउटलेटमधनं ब्रँड्स सर्व्ह केले जाऊ शकतात. आता एक मराठी माणसाने एवढी म्हणजे ऍक्च्युली मजल मारणं आणि थोडे दिवसातच, म्हणजे आय थिंक चिझियानोला सुरुवात 2016 झाली असेल. सो तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये चिझियानोचं ब्रँडिंग झालेलं आहे. आय थिंक मुंबई आहे, हैदराबाद, बेंगलोर आणि पुण्यात आहे. तर याबरोबरच हे ब्रँड्स येत आहेत. सो खूप छान आहे. पण त्याच्या मागचे कष्ट पण असतील किंवा काही अप अँड डाऊन्स असतील किंवा आत्ताच्या या मध्ये लॉकडाऊनमध्ये पण काही फेस केलं असेल तर त्याच्यामध्ये काही बरे वाईट एक्सपिरियन्स आले असतील तर त्याच्यातला एखादा अनुभव सांगू शकतो?
आम्ही एक जुनी म्हण आहे की मराठी माणसाने कधीही बिझनेस करू नये, हे एक खूप आपल्या मराठी माणसांवरती लागलेली एक स्टेटमेंट आहे. आणि मला असं नाही वाटत की ते खरंच व्हॅलिड किंवा ऑनेस्ट स्टेटमेंट आहे. हे चुकीची स्टेटमेंट आहे हे मी डिक्लेअर करू शकतो. कारण का नॉट जस्ट मराठी माणूस पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील बिझनेस करू शकतो. आम्ही जेव्हा पुण्यात चालू केलं होतं 2016 मध्ये, तेव्हा एक स्टोअर होतं आणि फ्रँकली स्पीकिंग असं काही मेजर आम्ही विजन ठेवलं नव्हतं की आम्हाला इंडियामध्ये सगळीकडे पसरवायचंय. पण हा, आम्हाला ग्रो करायचंय, दॅट वॉज अन ॲस्पिरेशन. आम्ही पुण्यात लोकेशन चालू केले. बाय 2020 आमचे टोटल 24 आउटलेट्स आहेत. बँगलोर, पुणे, हैदराबाद, मुंबई. आम्ही आता ठाणे, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा इकडे सगळीकडे अजून स्प्रेडिंग आउट चालू आहे. आणि चॅलेंजेस तर खूप येतात. शेवटी बिझनेस आहे, इट्स नॉट अ फिक्स्ड सोर्स ऑफ इन्कम. वर खाली चालवतात. ह्याच्यामध्ये मेंटल हेल्थ इज व्हेरी क्रुशियल. बिझनेस करताना स्पेसिफिकली लॉकडाऊन मध्ये मी काही स्विगी, झोमॅटोचे वेबिनार्स अटेंड केले होते. मी स्वतः त्याच्यावरती बोललो होतो. तर आम्ही एक नोटीस केलं की जे हॉटेल्स आहेत, जे बेस लेवलला स्टार्ट केलेले आहेत, 1 किंवा 2 आउटलेट्स असतील, त्यांनी हे डोळ्यासमोर ठेवून घेतलं की आता कोरोना किंवा कोविड नंतर फार काय उरणार नाही मार्केटमध्ये. सो जे काय आहे ते रॅपअप करा. त्या टायमिंगला आम्हाला आमच्या रिस्पेक्टिव्ह वाईफ्स कडनं खूप स्ट्रेंथ मिळाली. आमच्या फॅमिली मेंबर्सनी आम्हाला सपोर्ट केला. फक्त मेंटल स्ट्रेंथ तुम्हाला ठेवायची असते. बिझनेसमध्ये मनी इज अ बाय प्रोडक्ट. जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावाल तर पैसा तुमच्याकडनं तेवढा लांब राहील. क्रिएट अ प्रोडक्ट विच इज व्हेरी गुड, विच इज एक्सेप्टेड बाय द मार्केट अँड कन्सिस्टंटली डिलिव्हर्ड टू द मार्केट. बाकीचे प्रॉब्लेम्स एवढे तुम्हाला काही त्रास देत नाही. पण जर तुम्ही मेंटली वीक झालात, देन यू कॅनॉट डू अ बिझनेस. तुम्ही बिझनेस त्या दरम्यान बरेचसे हॉटेल्स बंद झालेले आहेत. ते आपण म्हणजे सगळ्यांनीच बघितलं किंवा छोटे मोठे बिझनेसेस पण बंद झाले. राईट. 1000च्या वर रेस्टॉरंट, हा मी एक फिगर ऐकली होती बाय मिड जुलै एंडच्या दरम्यान की 1000 रेस्टॉरंट ओनली इन पुणे बंद झालेले आहेत. किती मोठा इम्पॅक्ट आहे त्या इंडस्ट्रीला. 1000 रेस्टॉरंट मिनिमम 10 ते 15 लोक तिकडे काम करतात. त्याच्यावरती त्यांची कमीत कमी 4 ते 5 लोक घरी, त्यांचं पोट चालतं, निवारा चालतो. तर ह्या लोकांना सगळ्यांना इम्पॅक्ट झाला फक्त काही वीक डिसिजन्समुळे. कोविडमध्ये फूड डिलिव्हरीला रिस्ट्रिक्शन नव्हते. तुम्हाला गव्हर्नमेंटनी पूर्ण काही टर्म्स अँड कंडिशन्स वरती परमिशन दिले होते. पण तरी मी असं ऑब्झर्व केलेलं की लोकांनी ते अप्लाय केले नसतील किंवा त्याचा नीट उपयोग करून घेतलेला नसेल. मे बी असंही झालं असेल की म्हणजे आपण म्हणतो की हातपाय गाळून एकदम गळून गेल्यासारखे असे आम्ही भरपूर इन्स्टन्सेस बघितले. आम्ही फक्त एवढं ठरवलं होतं की कोविड असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे, आपण आपला लढा चालू ठेवायचा. द फाईट स्टील कंटिन्यूज. आपला पुढचा सेगमेंट आहे सिक्रेट टिप्स. आता आपण जो प्रवास बघितला की मराठी माणसांनी एवढे मोठे म्हणजे 24 आउटलेट्स काढणं पिझ्झाचे, इट इज नॉट अ जोक. सो त्याच्यासाठी काय काय करावं लागलं, काय काय टक्के टोणपे खावे लागले हे आता आपण बघितलं. तर असंच कोणीतरी नवीन ज्याला एंटरप्रेन्युअर व्हायचं आहे किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे किंवा आपलं काहीतरी छोटंसं सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय टिप्स सांगू शकतो? ते काय करावं लागेल किंवा काय करायला हवं बेसिकली? डेफिनेटली पहिलं या सेगमेंटमध्ये स्पेसिफिकली फूडमध्ये जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर तुम्हाला एक प्रोडक्ट चूज करावं लागतं. तुम्हाला एक मार्केट चूज करावं लागतं. तुम्हाला एक जिओग्राफी आणि डेमोग्राफी ऑफ दॅट मार्केट अंडरस्टँड करून घ्यायला लागते. तुम्ही कुठल्या एज ग्रुपला तुम्ही टार्गेट करणार आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं आणि त्या प्रोडक्ट बेसवरती तुम्ही मार्केटमध्ये शिरू शकता. डेफिनेटली मार्केटमध्ये भरपूर कंपनीज आहेत जे सध्या फ्रँचायझिंग देतात. नॉट प्रत्येक कंपनी तेवढी ऑनेस्ट आहे नाहीये तो मी कमेंट करणं चुकीचं राहील. बट स्टार्टिंग टू टेक अ फ्रँचायझी ऑफ अ सर्टन ब्रँड हे कायम हेल्पफुल राहतं, कारण का तुमच्या इन्व्हेस्टमेंटला एक गायडन्स मिळतो फ्रॉम डे वन. आम्ही पण जेव्हा चालू केले, आमचे जेव्हा 24 रेस्टॉरंट्सला आम्ही पोहोचलो, आमच्याबरोबर अनेक फ्रँचायझीज जॉईन झाले होते विच आर स्टील देअर आणि एक कम्युनिटी तयार होते. तर तुम्हाला एका कम्युनिटीचा पार्ट बनण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते. मराठी माणसाने या गोष्टीचा खूप चांगला फायदा घेतला पाहिजे. रादर कुठल्याही व्यक्तीने इंडिव्हिज्युअल बिझनेस चालू करण्याच्या आधी फ्रँचायझिंगची ऑपॉर्च्युनिटीज हंट केले पाहिजे. आणि परत टिकून राहण्यासाठी किंवा
एकदा सुरू केलं, पण असं आता मग अशी आपण जे म्हणलो की कोविड सारखी सिच्युएशन येऊ शकते किंवा अशा अनेक सिच्युएशन्स येऊ शकतात, सो तग धरून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे सुरुवात झाल्यानंतर? हे पहिल्यांदा सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. जसे आयुष्यात असत तसंच बिझनेसमध्ये आहे. तर तुम्ही अँटिसिपेट केले पाहिजे की हे अप्स कधी असतील आणि डाऊन्स कधी असतील. सो बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता तर तुमचं बिझनेसवरती कंट्रोल पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कुठून काय विकत घेताय आणि कुणाला पेमेंट्स करताय, तुम्ही कुणाला काय विकताय हे सुद्धा तुम्हाला कल्पना पाहिजे त्या गोष्टीमध्ये. आणि आय डोंट थिंक त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फार काय एफर्ट टाकायची गरज आहे. फक्त कन्सिस्टन्सी हे मॅटर करतं. बरेचसे मी बिझनेस मधले लोक बघितलेले आहेत, रादर आमच्या सेगमेंटमध्ये सुद्धा बघितलेले आहेत, जे पहिले 6 महिने ते वर्षभर खूप एक्साइटमेंट मध्ये काम करतात आणि 6 महिन्यानंतर ते त्यांना कंटाळवाणे वाटायला लागतं कारण त्याच्यामध्ये काही चेंज येत नाही. सो ट्राय टू इनोव्हेट. कायम इनोव्हेशन काहीतरी चालू ठेवत राहायचे. जसं आपण बोललो की आम्ही सुद्धा दर 3 महिन्यांनी नवीन प्रोडक्ट्स मेन्यू मध्ये नवीन प्रोडक्ट्स ऍड करतो. तर 3 महिन्यामागचं कारण असं आहे की पहिले महिना आम्हाला डेव्हलपमेंटला लागतो, दुसरा महिना आम्हाला ट्रायल्स अँड टेस्टिंग होतात आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही त्या प्रोडक्ट लॉन्चची तयारी करतो. सो ते पण सुद्धा आम्हाला स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आम्ही ते प्रोडक्ट डेव्हलप करतो. कारण पहिल्या महिन्यामध्ये ते होऊन मग ते पोहोचेपर्यंत आणि त्याचे रिझल्ट येईपर्यंत तेवढा वेळ. आणि राहिला प्रश्न कोविड किंवा करोनाचा, सो दिस इज अ स्मॉल फेज. तो एक 3 ते 6 महिन्याचा फेज होता. अनफॉर्च्युनेटली हॉटेल सेगमेंटला तो खूप जास्ती हिट झाला बिकॉज ऑफ लॉकडाऊन. पण हा परत फेज येईल अशी मला तरी इतक्यात अपेक्षा वाटत नाहीये. परत लॉकडाऊन होतील असं तर मला वाटत नाहीये. पण इन केस जरी सिच्युएशन अनफॉर्च्युनेटली आली तरी गव्हर्नमेंट इज देअर टू सपोर्ट यू. गव्हर्नमेंट भरपूर काही तुम्हाला हेल्प करण्यासाठी येते, फक्त ते समोर जाऊन हेल्प घेण्याची तुमची तयारी पाहिजे. मगाशी गप्पा मारताना जसं सचिननी सांगितलं की चिजियानोची जशी सुरुवात झाली, सो ती सुरुवात होऊन त्याच्या मागचा जो आधारस्तंभ आहे, सपोर्ट सिस्टीम आहे, ती म्हणजे त्याची बेटर हाफ आदिती. सो आदिती सुद्धा आज आपल्या बरोबर गप्पा मारायला इथे आलेली आहे. आदिती, तुझंही मिसळ गप्पांची मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मगाशी सचिननी सांगितलं की तुझा खूप आधार होतो, पण आता या सगळ्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण 16 सालापासून जेव्हापासून हा व्याप वाढलेला आहे, पसारा वाढत चाललेला आहे, त्याचं घराकडे किती लक्ष असतं? नाही, असतं बऱ्यापैकी लक्ष असतं त्याचं. आपली बायको काय करते, आपली मुलगी काय करते याच्याकडे व्यवस्थित लक्ष असतं. तो आता काय क्वालिटी टाइम आम्ही जास्त स्पेंड करतो, म्हणजे क्वांटिटी इज व्हेरी लेस ऑनेस्टली. कारण व्याप इतका वाढलेला आहे म्हटल्यानंतर मलाही माहिती आहे की इतके आउटलेट्स, इतक्या वेगवेगळ्या सिटीज मधले आउटलेट, एवढं ट्रॅव्हलिंग आहे. सो घरी तितका वेळ देता येत नाही. ऑब्व्हियसली त्याचा जायचा टाइम फिक्स आहे पण घरी यायचा टाइम फिक्स नाही. पण तरी आम्ही दोघी काय करतोय किंवा आम्हाला काय हवं नको हे त्याला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्याच्यामुळे ही इज अ परफेक्ट हजबंड अँड अ परफेक्ट फादर ॲज वेल. सगळा व्याप सांभाळून हे पण सांभाळणं आणि एक तक्रार अजून आलेली नाही, हे चांगली गोष्ट आहे. तर तुझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे चिजियानोमध्ये? म्हणजे तू कसा वेळ देते किंवा काय काय बघतेस का? अच्छा, नाही, मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा HR मध्ये असं काही विशेष लक्ष घालत नाही. पण इनिशियली जेव्हा आमचा आउटलेट सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा मी ॲज यू कॅन से ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून मी होती. सो माझं जे काही होतं दागिने ते सगळे पणाला लावून आम्ही बालेवाडीचं पहिलं आउटलेट ओपन केलं. सो आय प्लेड अ रोल ऑफ एन इन्व्हेस्टर. त्याच्यामुळे बाकी मी ऑपरेशन्समध्ये किंवा फायनान्शियली या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं लक्ष घातलं नाही. आणि आता तर प्रत्येक डिपार्टमेंट आहे, सेक्शन्स आहेत, वेगवेगळे लोक आहेत, मॅनेजर्स आहेत. त्याच्यामुळे मी आउटलेटलाही जात नाही, ऑफिसलाही जात नाही. मला फक्त रोज रात्रीचा रिव्ह्यू माझ्या नवऱ्याकडून मिळतो की हे झालं, ते झालं, असं ठरवलंय, तसं ठरवलंय, इथे चालू आहे, तिथे चालू आहे, किंवा ही फ्रँचायझी क्लोज झाली वगैरे. सो इट्स बीन जस्ट इन ओव्हरऑल बघते मी, म्हणजे कानावर जेवढं माझ्या येतं तेवढंच. अदरवाईज असं इथे रोज येऊन वगैरे असे आउटलेट्स वगैरे मी काय बघा. आणि जेव्हा चिजियानोचं एक आपण म्हणून छोटंसं रोप लावलं होतं, तर आता त्याचं बघता बघता 24 वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये रूपांतर झालेलं. तुला काय वाटतं याच्याबद्दल? मला ऑनेस्टली खूप अभिमान आहे सचिन बद्दल. कारण वी स्टार्टेड फ्रॉम नथिंग, ॲब्सोल्यूट नथिंग. जे काय जितकं काय आमच्याकडे आहे त्या जोरावरच वी स्टार्टेड. आणि हळूहळू पीपल जॉईन्ड अस.
आणि आमचं नशीबही चांगलं होतं. वी गॉट न्यू पीपल, वी गॉट ऑनेस्ट पीपल, जेन्युइन पीपल जे आम्हाला जॉईन करत गेले, ज्यांनी आमचं प्रोडक्ट खाल्ल्यानंतर आपण ह्याच्यात पैसा घालूया आणि आपल्याला रिटर्न्स चांगले आहेत हा विश्वास त्यांना बसल्यावरती लोकांनी आज 25 लाख वगैरे घालून फ्रँचायझी घेऊन दे आर हॅपी विथ अस. अँड इट्स लाईक नाव चिजियानो इज अ बिग फॅमिली. असं नाहीये की हा आता एक 4 लोकांचाच परिवार आहे. नो, इट्स लाईक 400+ पीपल. कारण का राईट फ्रॉम एम्प्लॉईज वर्किंग विथ अस टिल द हायर मॅनेजमेंट देर आर ह्यूज पीपल. त्याच्यामुळे इट्स अ बिग फॅमिली. आणि खूप मोठा जो डामडोलारा झालाय तो सचिन सांभाळतोय इज नॉट अ लेस थिंग. सो इट्स रिअली एवढा सपोर्ट आहे. माझा सपोर्ट आहे, माझी मुलगी अगदी सपोर्ट वगैरे करते नाही आणि शी इज व्हेरी प्राऊड ऑफ हर डॅडी. आणि चिजियानोची सुरुवात जसं म्हटलंस तू की तुला स्टेकवर सगळं आपलं लागलेलं होतं घरात, सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील का? कारण की आपण आता चिजियानो मोठा स्वरूपात बघतो आहोत सगळेजण, पण त्याची सुरुवात जी झाली होती त्याच्यामध्ये खूप सारे हर्डल्स आले हे मलाही माहितीये. पण हे सगळ्यांना कळायला पाहिजे कारण की लोकांना कसं असतं दिसताना खूप सगळं हा मोठं झालंय, छान आहे, वाव, हे खूप आहे, पण त्याच्या मागे काय काय एफर्ट्स लागले आहेत हे कळायला हवं. म्हणून तू सांगू शकशील का? सांगायचं तर म्हणजे आमची सुरुवात झाली की सचिनच्या आईचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा फूड प्रोडक्टचा बिझनेस होता. सो ही जॉईंड हर. त्यांचा बिझनेस चांगला चालू होता, पण ॲज यू नो इट्स अ बिझनेस, अप्स अँड डाऊन्स असतातच. सो तो काही कारणामुळे बंद झाला. वी स्टार्टेड वर्किंग इन द कॉल सेंटर. आम्ही 3 ते 5 वर्ष साधारण तेही जॉब केले, दोघांनी मिळून नाईट शिफ्ट्स केल्या. आणि त्याच्यानंतर मग परत माझ्या वडिलांना सचिननी जॉईन केलं बिझनेसमध्ये, विच वॉज इन टू इंजिनिअरिंग फील्ड. परत बॅक टू फूड बिझनेस आलो आम्ही. तर ते जेव्हा सुरू करायचं झालं दॅट टाइम वी हॅड नो मनी ॲट ऑल. मग देर आय टूक अ स्टँड की चल हे आहे आपल्याकडे जी काय पुंजी आहे, जे काय दागदागिने आहेत, लेट्स पुट दिस इन टू द बिझनेस आणि घेऊ मग ह्याच्यातूनच चांगलं होईल भरपूर आणि 4चे 10 दागिने होतील. सो देर इट स्टार्टेड ॲक्च्युली. आणि ते सगळे गहाण ठेवले दागिने. त्याच्यानी बालेवाडीचं आउटलेट सुरू केलं. 1वरून 4 आणि 4वरून 40वर जाऊ अशी अपेक्षा आहे. नक्कीच होईल. इनफॅक्ट आम्ही जेव्हा बालेवाडीचं आउटलेट चालू केलं तेव्हा आम्ही सगळे चिपळूणला राहायचो. मी आठवड्यातले 5 दिवस चिपळूणमध्ये साईट सांभाळायचो. आमचं कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस होता आणि शनिवार रविवार मी पुण्याला यायचो. ह्या म्हणजे टोटल बघायला गेलं तर 7 days वर्किंग असे आम्ही 1.5 ते 2 वर्ष मी स्वतः केले, ते एफर्ट केला. पण नॉट जस्ट की ते मी एफर्ट करत होतो म्हणून, पण 7 दिवस मी बराच वेळा घरातनं बाहेर राहायचो. तर तेव्हाही मला हिच्याकडनं किंवा मुलीकडनं किंवा अजून कोणाकडनं अशी कंप्लेंट नाही आली की अरे तू आम्हाला वेळ देत नाहीयेस. हा, वर्षातनं एखाद 15 दिवस 8 दिवस आम्ही कुठेतरी वेकेशनला गेलो, जवळचं कुठे गोवा किंवा अजून काही बघितलं कधी अब्रॉडला, पण तेवढा वेळ सोडला तर बाकीच्या वेळेस मी कामामध्ये गुंतलेला असायचो. चिजियानो जे डेव्हलप झालंय ह्याच्या मागे जर मी असं म्हणाल की मी केलंय किंवा हिनी केलंय, इट्स नॉट अ फॅक्ट, इट्स नॉट अ ट्रूथ. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. कोणाचा वाघाचा वाटा असेल, कोणाचा खारीचा वाटा असेल, पण प्रत्येकाचा एफर्ट केलेला आहे. बिझनेसमध्ये जसं तुम्ही ग्रो व्हायला लागता तुम्हाला स्टार्टला चांगली माणसं मिळतात, डेफिनेटली मिळतात. तशी तुम्हाला काही लोक पण मिळतात जे म्हणतो ना की आपल्याला खाली ओढायचा पण प्रयत्न करतात. सो वी हॅड आवर ओन शेअर ऑफ सच एक्सपिरियन्सेस. अँड जे एक ऑपॉर्च्युनिटी मी माझी आदितीने, माझ्या भावाने, त्याच्या मिसेसने एक बघितली होती. आम्ही एक ऑपॉर्च्युनिटी, एक चान्स घेऊया, करूया. प्रत्येकाने आपल्या परीने आपले कॉन्ट्रीब्युशन समोर दिले होते आणि दोज कॉन्ट्रीब्युशन वर विदाउट एनी एक्सपेक्टेशन की मी असं केलं तर मला असं काहीतरी मिळायला पाहिजे तुमच्याकडनं. सो हे नो एक्सपेक्टेशन वाले कॉन्ट्रीब्युशन होते. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन न ठेवता तुम्ही एफर्ट देता, यू आर बाउंड टू गेट गुड रिझल्ट. त्याचे रिझल्ट आता दिसत आहे. अजूनही मी म्हणेन की आम्ही अजून फुल ग्रो नाही केलेलं आहे राईट नाव. इनफॅक्ट कोविड नंतर वी सी अ बेटर पोटेन्शियल इन द मार्केट. आणि ज्या हिशोबाने मार्केट आता अप चाललेलं आहे, इट्स डेफिनेटली गोइंग टू बी अ प्रिटी साईट फॉर एव्हरीवन. आपला पुढचा राऊंड आहे रॅपिड फायर. तर मी काही प्रश्न विचारणार आहे, पटापटा उत्तरं द्यायचे. पहिला सचिनला, पास्ता आवडतो का पिझ्झा आवडतो? पिझ्झा. आदितीला,
तू घरी पिझ्झा बनवतेस का चिजियानोचा मागवतेस? ऑफकोर्स चिजियानोचा मागवते. काही सांगायचं का ह्याच्यावर? नाही, मी बिलं भरत असतो. चिजियानोची पण बिलं भरावी लागतात. हो, आम्ही ऍज अ कंपनी पॉलिसी ते स्ट्रिक्ट ठेवलेलं आहे की इव्हन ओनर जरी असतील स्टोअरचे, कंपनी किंवा फ्रँचायझी तरी 45 to 50% डिस्काउंट वरती त्यांनी प्रोडक्ट परचेस करावं लागतं. बिल पंच करणं इज मॅन्डेटरी. बिलांच्या हिस्ट्रीवरनं कळतंय की पिझ्झा येतोय असं. तो उकडीचे मोदक का मोमोज? मी उकडीची मोदक प्रिफर. आणि मला विचारायचं आहे, दोघांपैकी कोणी सांगू शकतं की रिव्ह्यू कुठला असा लक्षात आहे का की पिझ्झासाठी आलेला? एक असा स्पेसिफिक रिव्ह्यू नाही, पण एक इन्स्टन्स तुम्हाला सांगतो की फेसबुकवरती एका फेमस प्लॅटफॉर्मवरती एक रिव्ह्यू आला होता विच वॉज अ नेगेटिव्ह पेड रिव्ह्यू. म्हणजे कॉम्पिटिशन सुद्धा आजकाल तुमच्या स्टोअरला किंवा तुमच्या ब्रँडला डिसअपॉइंट रिव्ह्यू देण्यासाठी प्रमोट करतात. तर असा एक अनफॉर्च्युनेट रिव्ह्यू आला होता. मी फारसा फेसबुकवर ऍक्टिव्ह नसतो, सो मला त्याची काही कल्पना नव्हती, पण मला मेसेजेस आले की असा रिव्ह्यू आलेला आहे म्हणून. बाय द टाइम मी तो रिव्ह्यू बघितला तर त्या फेसबुकचा पेज हँडल करणाऱ्या व्यक्तीने ते ऑलरेडी रिव्ह्यू ब्लॉक केले होते. आणि जेव्हा मी त्याचे रिव्ह्यूच्या खालचे फीड्स वाचले, सो तो काइंड ऑफ एक प्लेझंट एक्सपिरियन्स होता. एफर्ट्स टू अ फ्रूट ज्याला म्हणतो, की जस्ट एका नेगेटिव्ह रिव्ह्यूला असे अनेक व्यक्ती समोर आले होते जे म्हणत होते की आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. जे रिव्ह्यू करतात त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे की लॉकडाऊनच्या आधीचे आणि लॉकडाऊन नंतरचे काळ खूप बदललेला आहे, स्पेसिफिकली फॉर द रेस्टॉरंट इंडस्ट्री. पण ते फॉर अ नेगेटिव्ह पेड रिव्ह्यू वी एक्सेप्ट की असं काही कन्सिडरेशन नसणार आहे. बट स्टील त्या एका नेगेटिव्ह रिव्ह्यूला कमीत कमी 25 ते 30 खाली कमेंट्स आले होते विच वर व्हेरी पॉझिटिव्ह, आणि त्याच्यामध्ये आमची काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. आम्हाला इनफॅक्ट त्या रिव्ह्यूला रिव्हर्ट करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. पण दॅट इज वन इन्स्टन्स विच वॉज व्हेरी ग्रेट अँड व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अस एज अ कंपनी. आता तुला विचारायचंय की कोणता पिझ्झा तुला आवडतो चिजियानोचा? तसे तर मला सगळेच आवडतात, पण माझा पर्सनल फेवरेट आहे बटर चिकन पिझ्झा. अँड आय वुड रेकमेंड जे नॉनव्हेज लव्हर्स आहेत त्यांनी डेफिनेटली हा पिझ्झा ट्राय करावा. आय एम शुअर यू विल लव्ह इट. ओके, आणि एक शेवटचा रॅपिड फायर मधला की कोणता बेस्ट सेलर पिझ्झा आहे किंवा 2-3 पिझ्झा जे बेस्ट सेलर आहेत चिजियानोचे? पुण्यामध्ये स्पेसिफिकली 70% हे व्हेज पिझ्झा जातात. मॅक्सिमम सेलर हे तुमचा व्हेज मेक्सिकाना आहे किंवा क्रंची वेजी आहे. हे पिझ्झाज जे आहेत ते मॅक्सिमम सेल होतात. लहान मुलं युजली मार्गरिटा प्रिफर करतात. आम्ही आता चॉकलेट पिझ्झा पण लॉन्च करतोय. लहान मुलांची खूप आधी होता, आम्ही नंतर तो बंद केला होता, पण लहान मुलांची सध्या खूप रिक्वायरमेंट येते की चॉकलेट पिझ्झा किधर आहे. आम्ही तो चालू करतोय परत. नक्कीच आम्हालाही खायला आवडेल चॉकलेट पिझ्झा. डेफिनेटली. आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात म्हणून आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत ब्राऊन बेरीज, यांच्यातर्फे तुला ही ज्यूटची बॅग आहे. स्माइल इज ऑल यू नीड. थँक्यू सो मच. आणि आपले दुसरे गिफ्टिंग पार्टनर आहेत पुलं आणि मंडळी, तर त्यांच्यातर्फे हा एक वेगळा टी शर्ट जो पुलंबद्दल आहे. भाई, हा तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. सो आपल्याला माहिती आहे की पुलं आणि मंडळी या वेबसाईटवर शब्द हा जर कोड टाकला, कुपन कोड, तर आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला 15% डिस्काउंट आहे. तुम्ही दोघंही या कार्यक्रमात आलात आणि तुमचा वेळात वेळ काढून आणि खाली फोन वाजतोय, आपल्याला माहिती आहे कंटिन्युअसली की ऑर्डर्स येत आहेत सारख्या. सो हा सगळा वेळ मॅनेज करून दोघांनी इथे वेळ दिलात मिसळ गप्पांचीसाठी, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. मिसळ गप्पांचीचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा. शब्द या चॅनलला सबस्क्राईब करा. बघत रहा मिसळ गप्पांची. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.